आणि आणि पहिला नो चेंडू टाकलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा काढलेल्या आहेत आणि धाव संख्या 3 वाढते. धाव संख्या झाली 3 आणि हा फ्री हिट असेल. आणि उत्कृष्ट बॉलिंग म्हणता येईल कल्पेश याच्याकडून. आणि कल्पेशला एक सुवर्ण संधी आहे. योगेश दिवेकर, प्रत्येक बॉलरला संधी आहे की विकेट घेतला तर 200 रुपयाचं बक्षीस मिळेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस योगेश दादा दिवेकर यांच्याकडून आलेलं आहे. मला नाही काल मी कुठं होतो इथं. पुन्हा नो चेंडू आणि एकने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 4. वाईट फ्री असेल पुन्हा. फ्री हिटचा चेंडू होता. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल नितेशाला. आणि धावसंख्या झालेली आहे ती 6. आणि बॅट्समन साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. अजित कांबळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. हिरामन साठी सुवर्ण संधी. षटकार मारायचा 100 रुपये. प्रत्येक बॅट्समनला सुवर्ण संधी आहे 100 रुपये. षटकाराला 100. आणि पहिला षटकार मारलेला हिरामनने. मला माहितच होतं हिरामन साठी सुवर्ण संधी आहे, म्हणूनच मी म्हणलो होतो की हिरामन हा षटकारांचा बादशाह आणि तो 6 बॉल 6 षटकार सुद्धा मारू शकतो. आणि आणि या षटकाराची धावसंख्या झाली ती 12. पहिलं षटक चालू. महागडे षटक म्हणता येईल इथे कल्पेशाचं. आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते एके फायटर्स संघाला. धाव संख्या झाली ती 13. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आणि खणखणीत दणदणीत चौकार. धाव संख्या झाली ती 17. पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. खूप महागडे षटक म्हणता येईल इथे. आणि चला बाकीच्या संघांनी ऑल इंडियाची भूमिका पार पाडायची आहे. चला षटके ब्रदर्स, शंतनू 11 आपण ऑल इंडियाची भूमिका पार पाडायची आहे. शंतनू 11 षटके ब्रदर्स. आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तर विजय याच्याकडून. आणि एक षटक समाप्त होत आहे. षटकाकर धाव संख्या आहे ती 17.
चला एका षटकात धावसंख्या आहे ती 17. हॅलो, खेळायला गेलाय तो कुठं? अगं तो खेळायला गेलाय. मी बोलतोय ज्ञानेश्वर. खेळतायत. चला चालू करा. आणि दुसरं षटक बॉलर कोण? देवा. दुसरं षटक घेऊन आलं YD11 कडून देवा डोके. सामना करेल हिरामन. षटकारांनी खाता खोलला होता हिरामनने पहिल्या षटकामध्ये. तोच हिरामन. प्रत्येक षटकाराला 100 आणि प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं बक्षीस आहे. दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे इथे बक्षीस जिंकण्याची. धावसंख्येत वाढ. 1 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 18. चला सर्व टीमने ऑल इंडियाची भूमिका पार पाडायची आहे. अजून तेवढा ऊन लागायला सुरुवात झालेली नाहीये. ज्याची मॅच नाहीये त्यांनी सर्वांनी ऑल इंडिया म्हणून राहायचं आहे. तो पॅव्हलियन रिकामा आहे, तिकडे जाऊन बसा अर्ध्यांनी. शंतनू शेटगे ब्रदर्स. शेटगे ब्रदर्स थोडं त्या बाजूला सरका, त्या पॅव्हलियन मध्ये. आणि जेल सुटलेला आहे त्या हातातून. आणि 2 धावा घेतल्यात. धावसंख्या झाली ती 20. आणि उत्कृष्ट तडवलेला चेंडू पाहूया जेल होते का. आणि तिथे कल्पेश असताना नक्कीच जेल होईल. आणि पॅव्हलियन मध्ये परततोय तो नितेश. पहिला झटका बसतोय AK फायटर संघाला नितेशच्या स्वरूपात. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो समीर पाटारे, गोंदावचा सुपर स्टार. धावसंख्या झाल्यात 20. आउट झाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली ती 21. चांगलं षटक म्हणता येईल ते देवाकडून. आणि पुन्हा विकेट. या षटकामध्ये 2 विकेट आणि फक्त 4 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या त्या देवाने. आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल ते YD11 कडून. दुसऱ्या षटक समाप्त झालेल्या धावसंख्या आहे ती 21. आणि तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी कल्पेश पाटारे. सामना करतोय तो हिरामन. 1 षटकार मारलेला हिरामनने.
वाईटच्या स्वरूपात दंडित केलेलं आहे ते बॉलरला. आणि धावसंख्या आहे ती 22. आणि चांगला चेंडू म्हणता येईल इथे कल्पेशच्याकडून. धावसंख्या झाली ती स्थगित. थोडा आवाज कमी. हॅलो 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 हॅलो. वाऱ्याने असं जातं ना आवाज तिकडे. राहू दे, आवाज कमी राहू दे. चौकार चौकार मारलेला आहे हिरामण याने. आणि धाव संख्या झाली ती 26. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या आहे ती 26. पुन्हा कमबॅक करतोय कल्पेश. निर्धाव चेंडू टाकलेला आहे इथे. पुन्हा स्क्वेअर चेंडू आणि धाव संख्या झाली ती 27. तिसरं षटक चालू आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे. वायडी वर्सेस एके फायटर्स. आणि हा लेग बाय चौकार. आणि धाव संख्या झाली ती 31. तिसरं षटक. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि पुन्हा एक चौकार हिरामनच्या बॅट मधून आलेला आहे. नो चेंडू आणि या 5 धावा. आणि फ्रीट असेल ना पंच. आणि फ्रीट सुद्धा आहे. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फ्रीट असेल. आणि पुन्हा चांगलं कमबॅक करतोय कल्पेश. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते इथं. धावसंख्या स्थगित. धावसंख्या झाली ती 36. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. आणि चांगला रिव्हर्सिप म्हणता येईल. आणि ते मला वाटतंय खणखणीत दणदणीत चौकार मारलाय हिरामणने. आणि षटक संपतोय. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती 40. वैयक्तिक 21 धावांवरती खेळी करतो हिरामन. धावसंख्या आहे ती 3 षटकाखेर 40. पाण्याची व्यवस्था अजून झालेली नाहीये. आपल्याकडे कोणाकडे असेल तर पाणी घ्या, तिकडून मागून घ्या सध्या तरी. नंतर आपल्याला पाणी पुरवलं जाईल. तीन षटकाखेर धावसंख्या आहे ती 40.
हवेने आवाज जातोय ना असा. जाऊ दे थोड्या वेळ होतच नाही काय. हॅलो हॅलो. चला सामना चालू करा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते तो योगेश दिवेकर, स्वतः संघ मालक. आणि वाईटचा चेंडू. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1, धावसंख्या झाली ती 41, 42. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 42. आणि पुन्हा वाईट चेंडू आणि वाईट चेंडूवरती रनआउट झालेला आहे तो बॅट्समन बाळा. पाणी आणायला गेलेत, अजून आलं नाही. आला की लगेच पोहोचू. कुणाकडे असेल बाटली तर द्या रे. कुणाकडे पाण्याच्या बाटल्या असेल तर द्या, तुम्हाला नंतर परत दिल्या जातील. चला कुणाकडे असेल पाणी तर द्या, जरा सहकार्य करा मित्रांनो. आपलेच खेळाडू आहेत. चला चालू करा. एक चेंडू झालेला आहे. भगवान बाटली घेऊन ये. आणि विकेट मिळते योगेश दादा याला. हातामध्ये काढून दिला हिरामाने चेंडू. आणि योगेश दादाला सुद्धा योगेश दिवेकर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. विकेट घेतलेला आहे त्यांनी. धावसंख्या
स्थिर धावसंख्या आहे ती 43. चला, नाईक सरांना विनंती असेल की आपण कॉमेंटेटरची भूमिका पार पाडायची इकडे. धावसंख्या झाली 45. प्रफुल्ल आहे. आणि आजच्या दिवसातील मला वाटतं पहिला बोर्ड क्लीन बोर्ड असेल हा. योगेश दादाच्या गोलंदाजीमधून प्रफुल्ल बाद झालेला आहे आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत योगेश दादानी. चला, शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि आता डावखुरा फलंदाज वैभव आलेला आहे. आणि पुन्हा जेलबाद वैभव आणि तिसरी विकेट योगेश दादाला. चला, YD11 संघाला धावा करायच्या आहेत त्या 46. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. डोंगरपट्टी प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम 35,000 रुपयाची ही भव्य दिव्य राशी आणि सुंदर असे ट्रॉफीज आपण बघतोय. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी या संपूर्ण परिसरामध्ये पहिल्यांदाच बायसिकल आपण बघतोय. आणि आज दुसरा दिवस, काल उद्घाटन सोहळा झाला आणि तदनंतर आपण पाहिलं की आक्रमक फटकेबाजी, सुंदर गोलंदाजी आणि तेवढीच ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. आणि डोंगरपट्टी कोणत्याही बाबतीत कमी नाही आहे हे सिद्ध केलंय. आणि आम्ही कायमच म्हणत असतो, तुम्ही सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध केलं की आपोआप प्रसिद्धी तुम्हाला मिळत असते. आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुधागड प्रीमियर लीग असेल, पाली प्रीमियर लीग असेल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जी आपली पुढच्या वर्षी खोपोलीला होणार आहे, त्यामध्ये सुद्धा अनेक खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. फक्त एक ओनर
असणं महेश दादा गरजेचं आहे, कारण तुमचा ओनर नसेल तर तुमच्या खेळाडूंना चान्स मिळणं कठीण आहे. कारण अक्षय साठे आहे, यासारखे अनेक चांगले चांगले प्रथमेश साठे सारखे प्लेयर आहेत. माझे सुद्धा डोक्यात ते सगळे प्लेयर होते, परंतु काय आहे, ओनरला आपण एवढं कन्व्हिन्स शैलेश करू शकत नाही आपल्या खेळाडूसाठी. एखादा आपल्या बाजूने एखादा ओनर असेल तर कमीत कमी 7 ते 8 प्लेयर आपण आपल्या पट्ट्यातील घेऊ शकतो. 30,000 रुपये ओनर फी असते. 4-5 जण जरी मिळून केली तरी सुद्धा येणाऱ्या CPL ला किंवा येणाऱ्या रायगड लीगला चान्स मिळणं थोडंसं कठीण आहे. तर रायगड लीगला 40 स्पॉन्सर तर आत्ताच झालेत. तर वळूया आपण मॅचकडे. आजचा हा सामना आहे AK फायटर्स विरुद्ध आपण बघतोय YD11 आणि टॉस विन झालेल्या YD11. आणि आता YD11 संघापुढे आव्हान असेल ते म्हणजे 46 धावांचं एक सोपं आव्हान आहे, माफकचं आव्हान आहे. कारण दुपारचं सत्र होण्याच्या अगोदरच आपण बघतोय गरमी थोडीशी वाढलेली आहे, बॅटवर चांगल्या पद्धतीने बॉल येतोय आणि 46 धावा करणं सोपं आहे. गोलंदाजांना खऱ्या अर्थानं आज घाम गाळावा लागेल, कारण एका एंडने खूप छान धावा येत आहेत. तर हाच एंड शैलेश आम्ही बघितला खोपोली प्रीमियर लीगमध्ये, ज्यावेळी शेवटचा दिवस होता आणि त्यावेळी त्याच्या एक दिवस अगोदर वादळ येऊन गेलं होतं. एका बाजूलाच धावा येत होत्या आणि त्या बाजूला जवळपास एका ओव्हरला आमच्या 28 धावा आल्या पहिल्याच ओव्हरला, आणि तिथे आमची मॅच पाली होती ती बाहेर गेली. कारण 3 संघ होते यावर्षी खोपोली लीगमध्ये, 3च्या 3 संघ बाहेर पडले. एक होता जांभूलपाड्याचा संघ होता, आणखी एक संघ होता तो परळीतला होता सोनू फाउंडेशन, आणि आमचे इथला संघ मिलिंद दादा शेळके युवा मंच. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते मुकेश मिसाळने आमच्या, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 28 धावा आल्या एका एंडने आणि तिथनं मॅच इकोने आमच्या हातातून घेतली आणि इको त्या मॅचमध्ये त्या संपूर्ण लीगमध्ये रनअप ठरला. 2 लाखाची बक्षीस होती आणि त्यामध्ये त्याला रनरअप मिळालं. बघूया आता 46 धावांचं आव्हान आहे, 85,000 रुपयाची ही पूर्ण स्पर्धा आपण बघतोय. आता आज सुरुवात करा तुम्ही. आता माईक नाही त्याच्यामुळे तुम्हाला 10 मॅचेस व्हायचे असेल तर एक बॉल बॉय एक वॉटर बॉय बसवा. तुम्हाला पहिले 4-5 मॅचेस एकदम ढिल्या घेता आणि मग नंतर घाई होते, लक्षात घ्या. चालू करा तुम्ही, कोणची वाट बघू नका. हिरमन आलाय गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. ओमकार चव्हाण पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम स्ट्रोक होता. मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, एक धाव येते. काही काळ असं वाटलं होतं की हा झेल जातोय की काय, मात्र सेफ लँडिंग झाली. आपण बघतोय पहिली धाव मैदानावर अंकित होते. 25 धावांचं आणखी आव्हान असेल 23 चेंडूमध्ये. हिरामन हा उत्तम खेळाडू आहे, मात्र यावर्षी चमक चांगली दाखवता आली नाही त्याला पाली प्रीमियर लीग किंवा SPL मध्ये. पुढच्या वर्षी आणखी प्रॅक्टिस त्याला करावी लागेल, कारण बघा मोठ्या स्टेजवर अनेक मोठे मोठे खेळाडू असतात, त्यामध्ये आपल्याला कधी चान्स मिळतो हे बघणं अत्यंत गरजेचं. आणखी एक खेळाडू होता अंकित पाठारे, ज्याच्यावर खूप छान पद्धतीने आम्ही बोली लावले, परंतु तो सुद्धा या वर्षी SPL मध्ये एवढी काही चमक दाखवू शकला नाहीये. मात्र पुढच्या वर्षी येणाऱ्या सुधागड प्रीमियर लीगमध्ये येणाऱ्या लीगमध्ये आपण बघतोय चांगल्या पद्धतीने त्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. एका दुसरी 50,000ची टुर्नामेंट महेश दादा इथे व्हायला पाहिजे, चांगले खेळाडू येतील म्हणजे त्या चांगल्या खेळाडूंचा खेळ आपल्याला बघायला मिळेल. क्लीन बोल्ड, शॉर्ट पिच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिला गडी बाद. इथे मात्र क्रिकेटचं बेसिक्स कुठेतरी कमी पडतंय. सरळ बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट अँड पॅड मध्ये पूर्ण गॅप आपल्याला बघायला मिळाले आणि पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात. लाईव्हला आवाज जातोय का रे? शेडगेर ब्रदर्स आणि शंतनू 11 या संघामध्ये पुढील सामना होणार आहे. तरी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. आज दुपारी 1 पर्यंत आपण थोडंसं शांत पद्धतीने कॉमेंट्री करू. शेडगे ब्रदर्स आणि शंतनू 11, कारण काय माहिती आहे अनेक समालोचकांना काका असा जर माईक असेल आवाज नसेल तर त्यांना कॉमेंट्री करता येत नाही, परंतु आम्ही म्यूट माईकवर सुद्धा कॉमेंट्री करू शकतो फक्त यूट्यूबसाठी. तर प्रत्येक ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे. पालीमध्ये सुद्धा दुसऱ्या नाईटला अशीच एक वेळ आली, समालोचकांना कॉमेंट्री करणं आवडतच नव्हतं, परंतु मी 4चे 4 मॅचेस केल्या तिथे, कारण आपल्याला सवय आहे जरी माईकला आवाज नसला तरी सुद्धा समालोचन करतात. स्पीडअप घ्या विनोद अंपायर, त्यांना लगेच तुम्ही वॉर्निंग करा तिथे तिथे. इथं काय साखरपुड्याला आलो नाही आपण. देवा येतोय
चांगला बॉल होता, परत एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलत नाही, फुटवर्क अजिबात बघायला मिळत नाही शैलेश बघ आपल्याला. खऱ्या अर्थानं आपण बघतो आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू आहे, पहिला जो तुमचा पाय आहे तो पुढे आला पाहिजे आणि नंतर तुम्हाला ड्राईव्ह आला पाहिजे. या बेसिक्स आहेत लेदर क्रिकेट मधल्या. आता इथे किती गॅप आहे बघा, जर ओमकार देसाई सारखा प्लेअर असता तर गॅप मध्ये चेंडू ड्राईव्ह केला असता. हे कुठेतरी थोडंसं कमी बघायला मिळते. चांगले खेळाडू आडव्या बॅटने चांगले खेळतात, सरळ बॅटने खेळणं गरजेचं. यावेळी चांगला अपर कट, डोक्यावरून जातोय चेंडू दीप गलीमध्ये, चेंडू सीमा पार, चौकार. शेडगे ब्रदर्स आणि शंतनू 11 टॉस साठी यायचं आपण. टोटल आपण बघतोय 5 शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी चांगला शॉट, अपिश स्क्वेअर कट, हा दुसरा चौकार. इथे मी म्हटलं होतं महेश दादा बरोबर ना की बॉल बेसिक्स, तुम्ही बॉल बघा, बॉल कुठे कुठल्या दिशेने आहे. आता जसं आपण म्हटलं होतं त्या पद्धतीने त्यांनी दोन्ही चेंडू खेळून काढले. थोडासा अपिच चेंडू होता त्याला अपर कट केला, थोडासा खाली चेंडू त्याला स्क्वेअर कट केला. मात्र हे चेंडू जर दोन्ही तुम्ही ऑन साईडला मारायला गेला असता तर तिथे झेल झाला असता. मात्र इथे 2 चौकार आले, धावसंख्या आपण बघतोय 9. संकेत, अंपायर संकेत, त्यांना लवकर लवकर जरा फिल्डिंग लावायला सांगा, कारण साखरपुड्याला आपण आलो नाही, लक्षात घ्या. तुम्ही जेवढा वेळ लावाल ना. अभि आहे का? हा, विनोद आणि अभि. कारण कसं आहे माहिती आहे, पहिले 2-4 मॅचेस एवढे लेझी खेळतात की असं वाटतं की पूर्ण दिवस 2च मॅचेस आहेत, परंतु 10 मॅचेस आहेत, लक्षात ठेवा. आता मजा बघायला मिळेल, लेफ्टी बॅटर आहे त्याच्यामुळे आता किती खेळाडू ऑन साईडला येत आहेत बघूया. ऑन साईडला 3 डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक खेळाडू आहे आणि एक खेळाडू डीप कव्हर पॉइंटला. शंतनू 11 नवीन गोलंदाजी मार्कवर नाव. चांगला बॉल, चांगला बॉल, गुडलेन स्पॉट टप्पा ऑन साईडला, रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, धावसंख्या 9, 46 धावांची गरज असताना आपण आता बघतोय आणखी 37 धावांची गरज. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, गॅप मध्ये खेळून काढला, लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चौकार. चांगला फटका. 4 खेळाडू ऑफ साईडला, 4 लावायला पाहिजे ऑन साईडला. चांगला फटका, बॅकफुटला जाऊन थोडासा गॅप सिलेक्ट केला आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 धावा पूर्ण करतायत. स्वप्न ही मोफतच असतात, परंतु डीपीएल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करावे लागेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, ती म्हणजे या षटकामध्ये टोटल धावा आल्या 6, धावसंख्या आपण बघतोय 15. 3 बॉल. वॉट स्ट्रोक, चांगला फटका ऑन साइड, लॉंग ऑन मध्ये येतोय. शंतनू 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कोण रे? हो खुश आहेत, आज जेवणाची सोय त्यांच्याकडे आहे.
साधी आहे काय? साधी आहे काय? साधी आहे. असं द्या. थँक्यू. अभि अभि या बाईचे नाव आहेत ना? हा बाईचा चौकार. हा बॅटने हा बॅटने आहे बॅटने आहे बॅटने. लास्ट बॉल शिल्लक. 21 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. एक गडी बाद. चांगला फटका ऑन साइडला मारायचा होता, ऑफ साइडला टॅप केलाय चेंडू लॉंग ऑफ मध्ये. टप्पा खूप छान आहे गोलंदाजाचा, वेग आहे, व्हेरिएशन आहे. षटक समाप्तीची घोषणा. धावसंख्या 22 बरोबर. 22 धावा, आणखी 24 धावांची गरज आपण बघतोय आता 12 चेंडू मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. फलंदाजी करणाऱ्या संघासाठी वायडी 11 संघासाठी एक बॅटर विनोद दादा, त्यांना सांगा षटकारासाठी 500 आणि चौकारासाठी 200 कॅश प्राइज आहे. नाव दादांचं आदरणीय योगेश दादा दिवेकर साहेबांकडून. षटकारासाठी 500 आणि चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चेंडू शिल्लक असतील 12 आणि 24 धावांची आवश्यकता. चला सुरू करा. वेळ जाम लावतात फिल्डिंग सेटअप करायला. विनोद अरे एक प्लेअर आता आत घ्या ना, 6 प्लेअर बाहेर झाले तुमचे. तो नाही ना प्लेअर? हा म्हणून तो प्लेअर आहे काय? चला चला चला. गोलंदाज कोणाला? प्रफुल प्रफुल सुरुवात करा. खूप वेळ चाललाय मित्रांनो. पहिला चेंडू स्विच हिट केलाय, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 200 रुपयाचं पारितोषिक खेळाडूसाठी योगेश शेठ दिवेकर साहेबांकडून. फलंदाजाचं नाव ओमकार साठी. चला चला प्रफुल लवकर सुरुवात करा. हॅलो अजित कांबळे यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. म्हणजे बघा दोन्ही बाजूने आता पैशांचा पाऊस. चांगला फटका, कॅच होते का?
नाही, एक कॅच झाली असती, ट्राय करायला हवी होती कारण खूप काळ हवेत होता चेंडू. ट्राय होती मात्र इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती म्हणजे 28. खऱ्या अर्थानं कांबळे साहेब यांच्याकडून 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी, विकेट हॅट्रिकसाठी 500 आणि दिवेकर साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 आणि चौकारासाठी 200. म्हणजे दोन्ही बाजूने जे ओनर्स आहेत ते सातत्याने खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत आणि हीच काही यांची गरज आहे की खेळाडूंना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक. रंगतदार स्थितीमध्ये सामना आपण बघतोय आता. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 18 धावांची आवश्यकता. 9 बॉल 18. इथे कॅच होते का पाहूया. आणि फलंदाज बाद, जो चांगला खेळ खेळत होता फलंदाज बाद, त्या फलंदाजाचं नाव ओमकार. अप्रतिम फलंदाजी करत होता. संघाचा एक हाती तंबू लढत होता. 3 चौकार त्यांनी ठोकले होते आणि टोटल त्याच्या धावा आपण बघितल्या तर आपण बघतोय 12 आणि 12 14 15 26 असतील. 25 ना, बघ परत बघ, 26 असतील. कसा नाही मोजायचा. 4 1 4 4 2 4 1 12 12 आणि ह्या 6 18 2 20 20 धावांवर बाद झालाय. मात्र इथे त्या कांबळे साहेबांचं बक्षीस लिहून घ्या. कांबळे, काय नाव त्यांचं, हा, अजित साहेब, अजितजी कांबळे यांच्याकडून सुद्धा या गोलंदाजाला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. WK करा, फक्त गोल करायचाच नसतो. WK फक्त एक्स्ट्रालाच गोल करतात. नवीन गोलंदाजी मार्कवर प्रफुल आणि स्ट्रायकर एंडला आता देवा. देवा वैयक्तिक 2 चौकारच्या मधीने 8 धावांवर खेळतोय आणि नवीन फलंदाज येतोय इनॅट नंबर 4. नाव नाही, त्याचं नाव चांगली गोलंदाजी इथे प्रफुलची. 1 बॉल शिल्लक आहे विनोद. धावसंख्या आपण बघतोय 28 आणि 46 धावांचं आव्हान म्हणजे आणखी 18 धावांची गरज. बरोबर, 7 बॉल 18. एक धाव येईल नक्की. गॅप मध्ये चेंडू आहे. गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव. षटक समाप्त होते. 6 चेंडू आणि आता 17 धावांची कंपल्सरी आवश्यकता. चांगली संकल्पना, रचनाची सोय केलेली आहे कमिटीतर्फे. योगेश दादा दिवेकर साहेबांकडून. साहेब तुमचं खूप खूप आभार, कारण खऱ्या अर्थानं सध्या गरज आहे मैदानावर. चला फिल्डिंग लावून घ्या, रचना मिळालाय, जास्त वेळ लावू नका. आणि पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत योगेश दादा दिवेकर साहेबांचं खरंच खूप कौतुक. षटकारासाठी 500 आहेत आणि चौकारासाठी 200 रुपये कॅश प्राइस. आणि अजितजी कांबळे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 आणि विकेटसाठी 200. अभि अरे लवकर घ्यायला सांग ना, इतना आवाज जात नाही. असं काय करताय तुम्ही. पटकन होतात मग पटकन होतात एका एंडनी. फिल्डिंग चेंज करायला लागत नाही हो. त्यानं माहीतच नाही काय कुठे एक्स्ट्रा कव्हर लावायचं आणि कुठे स्वीपर कव्हर लावायचं. बॉलर कोण आहे. पहिला चेंडू षटकार ठोकलाय. मॅच मध्ये आता मजा आली. 11 धावांची गरज 5 बॉल मध्ये. योगेश दादा दिवेकर साहेबांकडून 500 रुपयाचं प्राइज इथे या फलंदाजाला लागलेलं आहे. फलंदाज नाव माहित नाही आम्हाला.
देवासाठी देवाच्या षटकाराला गोल कर म्हणजे समजेल तुला, आणि त्याच्या चौकाराला गोल कर. त्या ओमकारने मारला नाही, हा त्याला गोल करा. विकेटला सुद्धा त्याच्या लक्षात ठेवा. 200 रुपये आहेत. 5 चेंडू आणि आता 11 धावांची कंपल्सरी गरज. आता 4 बॉल चांगल्या पद्धतीने खेळावे लागतील, कारण हा पहिला बॉल आपण बघतोय फुल टॉस होता, नंतर एंड चेंज केला, ओव्हर द विकेट आला आणि आता बरोबर स्टंप टू स्टंप बॉलिंग, गुडलेन स्पॉटला टप्पा पडला आणि सरळ यष्टीरक्षकाचा वेध. मागच्या वेळी आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये विकेट किपरच्या मागून धावा खूप जास्त आल्या होत्या. यावेळी काय होते बघूया. क्लोज किपिंग हिरामनची. 4 चेंडू 11 धावा. शॉर्ट पिच चेंडू, षटकार ताकदीने ठोकतोय हा देवा, कारण त्याला शॉर्ट पिच चेंडू म्हणजे आमंत्रण आहे. षटकार येतोय आणि योगेश दादा दिवेकर यांच्याकडून सुद्धा या षटकारासाठी तब्बल 500 आणि टोटल 1000 रुपये या फलंदाजासाठी येत आहेत. तीन बॉल 5 धावा कंपल्सरी. चांगला फटका, एकच धाव येईल. स्ट्राईक चेंज झाली, हे कुठेतरी फायद्याचं ठरलंय. मात्र नवीन फलंदाज सुद्धा स्टायलिश दिसतोय मला. नाव विकास. 2 चेंडू आणि आता कंपल्सरी 4. आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू. 2 बॉल 3 धावांची. हा ना विकास, तो दिसतोय ते बॉडी बॅलन्स वरून, लगेच कळते ना. चांगला बॉल, दांडी गोल, दांडी गोल, दांडी गोल. जबरदस्त. ज्या फलंदाजाचं कौतुक करत होतो आपण प्रणित, काय बॉल टाकला. इन कटर चेंडू बरोबर लेग स्टंप उडवून गेला. इथे मात्र मॅच मध्ये परत एकदा कमबॅक करतोय गोलंदाजी करणारा संघ, आणि या गोलंदाजासाठी परत एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज कांबळे साहेबांकडून आलेलं. नाव अजित कांबळेला, अजितजी कांबळे साहेब यांच्याकडून या गोलंदाजासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब. नवीन गोलंदाज प्रवीण आहे. नवीन फलंदाज आता मैदानात दाखल होतोय. नॉकआउट, आणि आवाज पाहिजे माईकला. बॉल सांग. शेवट. एक बॉल 3 धावा हिरामन कंपल्सरी. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. फुल टॉस होता, फुल टॉस होता. प्रणित जबरदस्त कमबॅक. षटकाराचा बॉल होता. मी म्हणालो प्रणित की देवाची जी स्ट्राईक चेंज झाली, बरोबर ना, देवाची जी स्ट्राईक चेंज झाली, मी म्हणालो की स्ट्राईक चेंज झालेली आहे, इथे मात्र कुठेतरी कमबॅक करेल. मात्र फुलटॉस चेंडू होता. देवाची काहीच चूक नव्हती. फुलटॉस बॉल होता. आणि आदरणीय जाधव सरांचं आपण आता स्वागत करूया. मी विनंती करते कमिटीच्या वतीने आदरणीय जाधव काका यांचं आपण शुभ स्वागत करतोय, आणि तदनंतर बक्षीस आपण देणार आहोत. जाधव काकांच्या शुभ हस्ते. जाधव काका या खालीच्या, खालीच्या. स्वागत खाली घ्या आणि मॅन ऑफ द मॅच सुद्धा खाली द्या. समोर घ्या म्हणजे फोटो मस्त येईल. आणि पैसे द्या, पैसे सांगा मला.
मॅन ऑफ द मॅच ठरतो हिरामन आपण लगेच यायचा आहे. आणि कांबळे साहेबांकडून विकेटसाठी 400 रुपये आलेले आहेत. एक प्रवीणला 200 आणि प्रफुल्लला 200 आणि षटकारासाठी देवासाठी 1000 रुपये आणि चौकारासाठी 200 म्हणजे ओमकारला असे एकूण 1200 रुपये आलेले आहेत. ते म्हणजे योगेश शेठ दिवेकर साहेबांकडून. आणि तदनंतर चोरगे काका हे आमचे गणेशजी चोरगे यांचे वडील आहेत आणि त्यांचं आपण शुभ स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय. अजितजी कांबळे यांचे 400 रुपये इथे जमा करायचे आहेत कृपया. आणि दिवेकर साहेबांना विनंती आहे की आपले चांगल्या पद्धतीने आपले 1200 रुपये लावले होते ते आपण इथे जमा करावेत अशी विनंती आहे आपल्याला साहेब. हिरामन या आपण समोर या.